च्या दिवसांची सुरुवात होण्याच्या अगोदर नवसंजीवनची एक योजना असते. मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्याची मीटिंग पण होते. यामध्ये आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, सर्व डिपार्टमेंटचे एजन्सी असतात. उद्देश काय असतो की पावसाळ्यामध्ये ज्या गावांचा संपर्क तुटतोय त्या गावामध्ये धान्यांचा साठा ही व्यवस्थित असावा, यासाठी सप्लाय ऑफिसर यांच्याकडून धान्यांची व्यवस्थित तरतूद केली जाते. आरोग्य खात्याच्या बरोबर मीटिंग घेऊन तिथं डॉक्टरांची नियमित टीम, औषधांचा मुबलक पुरवठा, पाणी स्वच्छतेसाठी TCL पावडर, ह्या सर्व गोष्टींची तरतूद केली जाते. जर आपल्या आश्रमशाळांच्या बाबतीत जर म्हटलं तर ऑलरेडी नवसंजीवनच्या योजनेबरोबर गाभा समिती प्रकल्प अधिकाऱ्यांच्यासाठी अध्यक्षतेखाली पण एक कमिटी आहे. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासोबत आमची मीटिंग ऑलरेडी झालेली आहे. आज पण मी जुन्नर तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आंबेगावचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी बोललेलो आहे आणि आश्रमशाळेमध्ये आम्ही नियमित स्वरूपात त्यांच्या चेकअपसाठीचे कॅम्प केलेले आहेत. याच्या अनुषंगानं उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण उद्या सिकल सेल दिवस आहे, आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिवस. तर उद्या माझ्या सर्वच्या सर्व आंबेगाव आणि जुन्नरमधल्या सर्व शाळांमध्ये आम्ही सिकल सेलचे कॅम्प पण लावलेले आहेत. फक्त आदिवासी बांधवांना माझं हेच आव्हान राहील की पावसाच्या दिवसांमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. ज्या गोष्टींमध्ये नुकसान भरपाईचे किंवा आणि कुठल्या स्वरूपात योजना असतील तर सद्यस्थितीत माझी न्यूक्लियस बजेटची आता एक वेबसाईटसुद्धा सुरू आहे, ज्यातून मी ऑनलाईन अर्ज भरण्याचं ऑलरेडी आवाहन केलेलं आहे. तर माझी विनंती राहील सर्व बांधवांना की या योजनेच्या माध्यमातून आपण लाभ घ्यावा.